ज्ञान मिळवून देण्यासाठी झालं हे कोणी विसरू नका. नुसत्या गडबड गोंधळात समाजाचा वाटोळा करू नका. कोण काय सांगताय, कोणाचा काय म्हणणं आहे, ऐकून घ्यायचं शिका. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्ष वाटोळं केलं हे काही मराठ्याने विसरू नका. एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी ताकद लावायची. आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं. त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि आमरण उपोषण सुरू केलंय.